नमस्कार. मी डॉक्टर मनोज डोंगळीकर, करमाड येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून मी 2 वर्षापासून काम पाहतो. मी स्वतः एक स्त्रीरोगतज्ञ आहे आणि जवळच्या काळामध्ये आपल्याकडं HPV वॅक्सिनेशनसाठी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी उद्घाटन केलेली एक मोहीम आहे की गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी जो HPV व्हायरस आहे, 99% कॅन्सर हे गर्भाशय मुखाचे जे कॅन्सर असतात तर HPV या व्हायरसमुळे होतात, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा क्रॉनिक जे स्टेजेस आहेत की ज्याच्यामध्ये व्हायरस तिथं जेनेटल ट्रॅक्टमध्ये म्हणजे एकतर फिमेल वजाना किंवा मेलकडून फिमेलमध्ये त्याचा प्रसार होतो आणि त्याच्यानंतर कालांतराने त्याच्यामध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची उत्पत्ती होते. आता हे टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? आता व्हायरसवर तर आपण किती जरी ट्रीटमेंट केली तरी ती उपयुक्त नाही. तर जे काही व्हायरल डिसीजेस आहेत, जसं की आपण पोलिओवर मात केली, तर पोलिओवर मात करण्यासाठी आपण काय केलं होतं, तर त्याचं वॅक्सिन काढलं होतं आणि हे सगळे जे काही वॅक्सिन प्रिव्हेंटेबल जे डिसीजेस आहेत त्याच्यापैकी हा पण आहे. आता याच्यामध्ये हे जे व्हॅक्सिन आहे याच्याबद्दल काही लोकांनी गैरसमजुती पसरवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे समाजामधून एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की हे वॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी अपाय होईल असं. परंतु मी माझ्या कुटुंबातली एक गोष्ट तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी सांगत आहे की माझ्याच कुटुंबामध्ये एक सर्वायकल कॅन्सरनी आमच्या भावाची सासू वारली आणि त्याच्यानंतर आम्हाला एक ते सफरर असल्यामुळं आम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटलं का झालं. आणि त्याच्यानंतर माझी बहिणी आणि माझी पुतणी ह्या दोघांनी वॅक्सिनेशन घेतलं तिच्या मृत्यूनंतर की ते कॅन्सरचं वॅक्सिनेशन म्हणून घेतलं. आता त्यांना ते माहिती असेल की नाही माहीत नाही, परंतु हे जे व्हायरस होतं ते व्हायरसचं वॅक्सिनेशन आहे. आता ते वॅक्सिनेशन घेऊनसुद्धा त्यांना 12 ते 15 वर्ष झाली असतील. त्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे परिणाम त्या व्हायरसच्या वॅक्सिनमुळे झालेले नाही. ते आत्तासुद्धा आमच्यासोबत आहेत, एकदम हेल्दी आहे. माझ्या पुतणीचं त्याच्यानंतर लग्न पण झालेलं आहे आणि तिची प्रेग्नन्सी पण आहे, तिला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं इतरांनी त्याच्याबद्दल विचार करू नये ही माझी स्वतःची इच्छा आहे. आणि समाजामधले जे काही आता ते वॅक्सिन जे आहे खूप महाग आहे. आपण जर समजा प्रायव्हेटमध्ये जर विचार केला तर एका डोसची किंमत जवळपास 10,000 रुपये आहे त्या वॅक्सिनेशनची आणि एकदम सेफ वॅक्सिन आहे. त्या वॅक्सिनमध्ये व्हायरस जिवंत किंवा मृत अवस्थेतसुद्धा व्हायरस नाही. ते व्हायरसचा एक पार्टिकल त्या वॅक्सिनमध्ये वापरलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं घाबरण्याचं काहीच कारण नाही. तर मला सर्व समाजातील सर्व पालकांना आणि माझे विद्यार्थी मैत्रिणी ज्या आहेत 14 वर्ष पूर्ण झालेले आणि 15 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी चालू व्हायच्या आधी त्यांनी जर हे वॅक्सिनेशन जर घेतलं तर त्यांना आयुष्यामध्ये पुढं चालून सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भमुखाचं कॅन्सर होण्याची शक्यता कमी होऊन जाते. कृपा करून या आव्हानावर सर्वांनी लक्ष द्यावे आणि जास्तीत जास्त प्रमाणात PSC प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा सिव्हिल हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेज या ठिकाणी जे सेंटर्स आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन वॅक्सिनेशन करून घ्यावे, जेणेकरून पुढे येणारी आपली जी काही समजा मुलींची प्रोजेनी आहे यांना पुढं चालून कॅन्सरचं प्रमाण कमी होईल आणि सर्वायकल कॅन्सर हे जे जीवघेणा आजार आहे त्याच्यापासून त्यांना प्रोटेक्शन मिळेल. धन्यवाद.